पुण्यातील वकील असीम सरोदे यांच्या विरोधामध्ये काल एक मोठा निर्णय महाराष्ट्र बार काउन्सिलने घेतलेला आहे. त्यांची सनद 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात आलेली आहे. राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांच्या संदर्भातले काही वक्तव्य त्यांनी केलेले होते आणि त्या विरोधात एक तक्रार दाखल करण्यात आलेली होती आणि त्यानुसार आता ही कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईला राजकीय कारवाई केलेली आहे असं सुद्धा म्हटलं जाते. नेमकं कायद्याच्या दृष्टीने जी कारवाई असीम सरोदे यांच्यावर झालेली आहे ती योग्य पद्धतीने झालेली आहे का? कारण की या कारवाई दरम्यान अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि त्यामुळेच पुणे बार काउन्सिलचे अध्यक्ष राहिलेले ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आपल्या सोबत आहेत. सर, तुम्ही सुद्धा बार काउन्सिलच्या अध्यक्षपदी राहिलेला आहात. जी कारवाई असीम सरोदे यांच्यावर झालेली आहे ती योग्य पद्धतीने नियमाला धरून आणि कायदेशीर झालेली आहे का? आता याच्यामध्ये सुरुवातीलाच सांगता येईल आपल्याला की मुळात बार काउन्सिल जी आहे, आमचा जो ॲडव्होकेट ॲक्ट आहे 1961चा, तर 61च्या कायद्यानुसार आमची बार काउन्सिल एक स्वायत्त संस्था आहे. ठीक, फक्त आमच्या वकिलांची संघटना किंवा असं नाही, स्वायत्त संस्था आहे. कायद्यानुसार त्याची प्रक्रिया चालते. बार काउन्सिलला इलेक्टेड 25 मेंबर असतात. त्यांचा कालावधी असतो 5 वर्षाचा आणि 25 लोकांमध्ये निवडून गेल्यानंतर ॲडव्होकेट ॲक्टच्या कलम 6, 9, 35 आणि 36नुसार बऱ्यापैकी आमचं सगळं कामकाज चालतं. तर सेक्शन 9 जो आहे त्यानुसार डिसिप्लिनरी कमिटी म्हणजे शिस्तपालन समिती त्याला म्हणतात, अशी स्थापन करण्याचा बार काउन्सिलला अधिकार आहे. 25 मेंबर निवडून जातात, त्यांच्यातलेच कुणीतरी 3 लोकांची ती कमिटी असते. आणि सेक्शन 35नुसार वकिलांच्या विषयी चौकशी करणं, काही पक्षकारांच्या तक्रारी असतात, वकिलांनी काही प्रोफेशनल मिसकॉन्डक्ट केला तर त्याची चौकशी करणं, हा अधिकार त्या समित्यांना दिलेला असतो आणि त्या समितीनुसार हा सगळा कामकाज सगळं चालू असतं. आता ह्या सरोदेंच्या ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर काहीतरी एक तक्रार झाली आणि ऑगस्टमध्ये त्याचा निकाल झाला असं कळतं आणि काल त्याची प्रत त्यांना मिळाली आणि त्या प्रतमध्ये असं म्हणलं आहे की हा निकाल प्राप्त झाल्यापासून 3 महिने तुमची सनद सस्पेंड करण्यात आलेली आहे आणि 25,000 दंड त्यांना केला आहे असं काहीतरी कानावर येते. पण ऑगस्टमध्ये हा निर्णय झालेला आहे, तर आता त्याची प्रत असीम सरोदे यांना मिळणं म्हणजे मधला जो कालावधी जवळपास 2.5-3 महिन्यांचा गेलेला आहे, तर असं चालतं म्हणजे जेव्हा हा निर्णय झालेला आहे त्यानंतर काही दिवसातच ही प्रत खरं तर संबंधित व्यक्तीला देणं बंधनकारक असतं, तर तसं इथं झालेलं दिसत नाहीये. नाही, बरोबर आहे की त्या समितीचा निकाल जर ऑगस्ट 2025मध्ये झाला असेल तर विदाऊट एनी डिले, कुठलाही विलंब न करता तात्काळ संबंधित व्यक्तीला ते कळवणं कायद्याने गरजेचं आहे. म्हणजे बार काउन्सिलकडनं कुठंतरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जो पत्र्यावर चालतो त्यामध्ये कुठंतरी काहीतरी म्हणजे गडबड झाली असं वाटतंय, तात्काळ देणं गरजेचं होतं. पण निकालाचं अवलोकन जर केलं आपण तर ज्या दिवशी तुम्हाला हे निकाल मिळेल तिथून पुढं 3 महिन्याचा कालावधी काउंट करायचा म्हणला तर सरोदेंना जर ती काल मिळाली असेल तर कालपासून 90 दिवस पकडायला लागतील आणि 25,000चा दंड भरायचा का नाही. शेवटी घटनेतील 256नुसार सरोदेंना तो अधिकार आहे की ते बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे त्याचा निकाल चॅलेंज करू शकतात. म्हणजे ते अपील करू शकतात, त्याच्या पुढे अपील करू शकतात, त्यांना तो अधिकार आहे. बार काउन्सिल ऑफ इंडियाला त्याची ते दाद मागू शकतात आणि दाद मागून वेळ पडली तर हायकोर्ट, सर्वोच्च न्यायालयापर्यंत ते जाऊ शकतात. ही कायद्याची वस्तुस्थिती आहे. ह्याच्यामध्ये राजकीय सुडाने हा निर्णय झालाय असं म्हटलं जाते. म्हणजे त्यांनी जो काही शब्द वापरलेला होता तो न्यायालयामध्ये नव्हता वापरलेला होता, तो बाहेर वापरलेला होता. दुसरीकडे असीम सरोदे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू सध्या न्यायालयामध्ये मांडतात. त्यांचा जो काही नावाचा आणि पक्षाचा निकाल सुरू आहे, सुनावणी सुरू आहे, त्याची सुनावणी आता 12 नोव्हेंबरला आहे असं सांगितलं जाते. त्याच्या आधीच काही दिवस हा निर्णय येणं, याला कुठेतरी राजकीय कनेक्शन जोडलं जाते. आता त्या अँगलने जर आपण ह्या निकालाकडे पाहिलं बार काउन्सिलच्या तर थोडासा संशय येईल असं एकंदरीत वाटतं. कारण काय, शेवटी कसं आहे, वकील शेवटी ॲडव्होकेट ॲक्टनुसार आम्हाला सनद मिळतात. बार काउन्सिल ही आमचीच आहे. लोकशाही वाचवण्यासाठी शेवटी वकिलांचं काम काय की शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे. आज प्रत्येक न्यायाधीश, हायकोर्ट असो, सर्वोच्च न्यायालय असो, प्रत्येक न्यायाधीश हा कुठल्या ना कुठल्या बार काउन्सिलचा मेंबर असतो. म्हणजे थोडक्यात न्यायाधीश हे पहिल्यांदा वकील असतात, मग ते न्यायाधीश होतात. म्हणजे थोडक्यात काय, न्यायव्यवस्था ही वकिलांच्या खांद्यावर उभी आहे. समाजामध्ये जर काही विचित्र घडत असेल त्यासाठी आवाज उठवणं, सत्य बाहेर काढणं हे वकिलांचं कामच आहे आणि न्यायव्यवस्थेला कुठलीही बाधा पोचणार नाही त्यासाठी वकिलांनी कार्य करत राहणं हे वकिलांचं आमचं कर्तव्यच आहे.
आता सरोदेने जर एखाद्या भाषणामध्ये एखादा मुद्दा उपस्थित केला असेल आणि त्याला अनुसरून जर तुम्ही असं जर म्हणजे अन्यायकारक निकाल देणार असेल ते कुठंतरी चुकतंय असं वाटतं. कारण काय शेवटी घटनेतील कलम 19(1) नुसार प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे. आता समजा भाषण सुरू झालंय, भाषणाच्या ओघामध्ये राज्यपाल हा फालतू माणूस आहे, आज सरोदे बोलून गेले. न्यायव्यवस्था सध्या धोक्यात आहे, सरोदे बोलून गेले. मग ह्याचा अर्थच काढायचा म्हणला तर मग संबंधित राज्यपालांनी पहाटे 6 वाजता घटनेच्या विरोधात तुम्ही शपथ केली. 13 आमदारांचा प्रश्न प्रलंबित होता. हायकोर्टने अनेक वेळा डायरेक्शन देऊन देखील राज्यपालांनी त्याचा अंमलबजावणी केलेली नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता न्यायव्यवस्था धोक्यात आली तर शेवटी सर्वोच्च न्यायालयाचे 4 न्यायमूर्ती होऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. अशा गोष्टी आहेत की त्या अनुषंगाने भाषण करत असताना त्यांना ते क्लिक झालं असेल की राज्यपाल सुद्धा चुकीचं वागतात, चुकीचे निकाल देत आहेत. हा आवाज उठवला. म्हणजे हा आवाज उठवणं हा गुन्हा नाही आहे. सत्य समाजाला सांगणं म्हणजे थोडक्यात लोकशाहीला, सत्तेला लोकशाहीचा आरसा दाखवण्यासारखं आहे. आणि हे वकील म्हणून जर ते कार्य करत असतील आणि एखाद्या राजकीय व्यक्तीच्या दिलेल्या तक्रारीवरनं शेवटी अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हटल्यानंतर त्यांच्या स्वातंत्र्याच्या अंडर त्यांनी भाषण केलं, म्हणजे त्यांचं ते स्वातंत्र्य आहे. मग अभिव्यक्त स्वातंत्र्य म्हणायचं, तुम्हाला ते दिलेलं फ्रीडम म्हणायचं, हा एक सगळा संशोधनाचा विषय होईल असं मला वाटतं. असीम सरोदे असे म्हणतात की माझ्यावर अन्याय झालेला आहे. तुम्हाला खरंच वाटतं अशा पद्धतीने जो काही निर्णय त्यांच्या बाबतीत देण्यात आलेला आहे ते महाविकास आघाडीच्या बाजूनं जास्तीत जास्त बोलत होते किंवा त्यांची बाजू कायदेशीररित्या पण ते मांडत होते आतापर्यंत, म्हणून ही सगळी कारवाई त्यांच्यावर केली? नाही, त्यांनी आता एक वकील म्हणून समजा जरी भाषण केलं असेल, मग ते कुठल्या पक्षाशी निगडीत होतं का कोणाला अनुसरून होतं तो भाग नाही आहे. आज विषय काय आहे, बार काउन्सिलला तक्रार गेली. बार काउन्सिलने प्रोफेशनल मिसकंडक्ट ग्राह्य धरून त्यांच्यावर कारवाई केली. मग फक्त प्रश्न येतो कुठं, फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आता त्यांनी सत्य जर मांडलं, हा गुन्हा होतो का? होणार नाही, हा गुन्हा होत नाही. आणि म्हणून त्यांनी जे भाषण केलं ते त्यांच्या कॅपॅसिटीमध्ये केलं. त्याला प्रोफेशनल मिसकंडक्ट म्हणता येईल का, हा एक विषय. आणि समजा बार काउन्सिलला कारवाई करायची तर तुम्ही तंबी देऊ शकत होता, नोटीस परत इथून पुढे असं वागू नका, करू नका. आणि मग ते 3 महिन्यानंतर परत पाठवणं, म्हणजे हे कुठेतरी संशयास्पद सगळं वाटतं. शेवटी वकिलांचा विचार केला तर स्वातंत्र्य काळापासून वकिलांची जबाबदारी फार मोठी राहिलेली आहे. महात्मा गांधी स्वतः वकील होते. आफ्रिकेमधून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. पंडित नेहरूंनी कायदा आणि लोकशाहीचं शास्त्र देशाला दिलं. एवढी मोठी परंपरा वकिलांची राहिलेली आहे. आणि आजही वकील म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात देश वाचवण्यासाठी वकिलांनी मदत केली आणि आज लोकशाही वाचवण्यासाठी मदत करतायत. आज हे वकील जे काही असे करतात, आता शेवटी ह्या निकालीने काय होईल, वकिलांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण होऊ शकते. आणि ज्या वेळेला वकील बोलायचं थांबेल, मग समाजात बोलणार कोण? आणि म्हणून हा निकाल कुठेतरी संशयास्पद, चुकीचा आहे असं एक वकील म्हणून मला वाटतं. दुसरा एक शेवटचा प्रश्न की ही जी कमिटी होती बार काउन्सिलचं, यांची मुदत संपलेली आहे असं सुद्धा सांगितलं जाते. त्यांना 18 महिने हे वाढवून दिलेले आहेत. तर या 18 महिन्यांच्या काळामध्ये अशा पद्धतीचे काही निर्णय घेण्याचे अधिकार हे बार काउन्सिलला असतात का? एकदा बार काउन्सिलची मुदत संपली की 5 वर्षाची मुदत आहे. 5 वर्षाच्या दरम्यान निवडणूक व्हायला पाहिजे, पण काही तांत्रिक कारणामुळे निवडणूक पुढे गेली असेल. पुढे गेल्यानंतर मग हे फक्त काळजी होऊ राहतात, केअरटेकर. बार काउन्सिलचं आमचं फंक्शनिंग काय असतं, सनद देणं, काही बाकीच्या गोष्टी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क असतात, कॉन्फरन्स घेणं, यासाठी जे काम करावं लागतं ते काम करतात. पण सुप्रीम कोर्टचा 2004 मधला एक निकाल आहे, केरला हायकोर्ट वर्सेस बार काउन्सिल. तर त्या सुप्रीम कोर्टच्या निकालामध्ये म्हणले की जर अशा कमिट्या असतील तर निपक्षपाती तो निकाल होणार नाही. बार काउन्सिलला अस्तित्वात असेल त्याच वेळेला असे ॲक्शन होणं अपेक्षित आहे. त्यामुळे हा निकाल कायदेशीरदृष्ट्या चॅलेंज होऊ शकतो असं एक वकील म्हणून मला वाटतं. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर मिलिंद पवार सर यांनी सविस्तर माहिती याबद्दलची दिलेली आहे. असीम सरोदे यांची जी सनद 3 महिने रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो कुठेतरी संशयास्पद आहे आणि याला असीम सरोदे यांच्याकडून आव्हान सुद्धा दिलं जाऊ शकतं असं सुद्धा मिलिंद पवार सर यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.